औरंगाबादमध्येही आमदार बच्चू कडू दिव्यांगांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरले। दिव्यांगांचा निधी आणि प्रलंबित योजनांचा प्रश्न येत्या 15 दिवसांमध्ये तडीस नेण्याचा अल्टिमेटम बच्चू कडूंनी सरकारला दिलाय। तर मागण्या पूर्ण न झाल्यास राज्यातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचं तोंड फोडू असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय। शिवसेना आणि भाजपची युती झाल्यावर आता सामना अग्रलेखात टीकेची धार कमी होईल अशी शक्यता वर्तवली जात होती। मात्र आजच्या सामना अग्रलेखात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच टीका करण्यात आली आहे। गंगा किनारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतले। या निवडणूक पूर्व कावेबाज नाट्यावर सामना अग्रलेखातून ठाकरी शैलीतले शालजोडे मारण्यात आले। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर युतीच्या नेत्यांसह आमदारांचं स्नेहभोजन पार पडलं। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हजेरीतील स्नेहभोजनाला उद्धव ठाकरे, महादेव जानकर, रामदास आठवले, विनायक मेटेही हजर होते। युतीच्या दिलजमाईनंतर वर्षावर पार पडलेल्या स्नेहभोजनाला अनेक शिवसेना भाजपच्या आमदारांनी दांडी मारली। विधानसभेतील युतीच्या एकूण 185 आणि परिषदेतील 34 आमदारांपैकी फक्त 125 आमदारांनी स्नेहभोजनाला हजेरी लावली। त्यामुळे आमदारांमधील युती संदर्भातील नाराजी यावेळी स्पष्ट झाली आहे। यावेळी बोलत असताना मागच्या वेळी जिंकलेल्या जागांपेक्षा जास्त जागा आपण जिंकू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। तसंच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत 100% युतीचा भगवा फडकवण्याचा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलाय। युतीमध्ये मित्रपक्षांना जागा मिळाल्या नाहीत तर अन्य पर्यायांचा विचार करावा लागेल अशा शब्दांमध्ये रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी भाजपला निर्वाणीचा इशारा दिलाय। आम्ही मोदींना साथ दिली मात्र त्यांनी आम्हाला सोडलं अशा शब्दांमध्ये त्यांनी टीका केली आहे। शिवसेना भाजप युतीनंतर लोकसभेसाठी एकही जागा न सोडल्यानं घटक पक्ष नाराज आहेत। दरम्यान नाराज मित्रपक्षांच्या नेत्यांची मुंबईमध्ये बैठक पार पडली। महादेव जानकर यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीला रामदास आठवले, सदाभाऊ खोत आणि विनायक मेटेही हजर होते। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार घालत घोषणाबाजी केली। गेल्या 5 वर्षांमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणात दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन या सरकारनं पूर्ण केलं नसल्याचा आरोपही विरोधकांनी केला। तर 6 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनाची सुरुवात वादळी झाली आहे। या अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमाफी, दुष्काळ, मेगा भरती, विकास आराखडा आणि भ्रष्टाचाराचे आरोप या मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील तर सरकारकडून काही मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे। दरम्यान विरोधकांनी गांधीजींच्या पुतळ्याला गोळ्या झाडणाऱ्या हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांच्या कृत्याचा निषेध केला। गांधी कभी मरता नहीं अशा आशयाचं फलक हाती धरत विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केलं। दिल्लीमध्ये काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक पार पडली। 5 तास चाललेल्या या बैठकीत लोकसभेसाठीच्या काँग्रेसच्या योग्य उमेदवारांबाबत चर्चा झाली। तर या बैठकीला मल्लिकार्जुन खरगे, वेणुगोपाल, अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी लोकसभेच्या निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे। त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघातून समीर भुजबळ यांची उमेदवारी आता निश्चित मानली जाते। भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळ आणि माणिकराव ठाकरेंनी त्यांनी भेट घेतलेली आहे। वंचित बहुजन आघाडीनं महाआघाडीत सामील होण्यासंदर्भात आंबेडकरांची मनधरणी करण्यासाठी ही भेट झाल्याचं समजतंय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शरद पवारांची भेट घेतली। माढ्यात एल्गार मेळावा घेण्याच्या स्वाभिमानीच्या घोषणेनंतर तुपकर यांची ही पवारांबरोबरची भेट महत्त्वाची मानली जाते। विविध प्रलंबित मागण्यांसाठी ओबीसी समाजानं मुंबईमध्ये एल्गार मोर्चाचं आयोजन केलं होतं। राणीची बाग ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार होता। मात्र पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आणि मोर्चेकरांना ताब्यात घेतलं। ओबीसी आंदोलनात मोठ्या संख्येनं बंजारी समाज सहभागी झाला होता। यावेळी दुर्गम भागातील बंजारा महिलांद्वारा सादर करण्यात आलेल्या पारंपरिक नृत्यानं सगळ्यांचं लक्ष वेधलं। औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट या ठिकाणी सोशल मीडियावर टाकल्याच्या कारणावरून एका डॉक्टरला मारहाण करण्यात आली आहे। संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी थोरात यांच्या दवाखान्यात राडा घातला। माजी मंत्री एकनाथराव खडसे बदनामी खटला प्रकरणी रावेर न्यायालयानं अंजली दमानिया यांना जामीन मंजूर केलाय। दरम्यान न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर सही समय पर सटीक झटका दूंगी असा इशारा दमानिया यांनी खडसेंना दिलाय। यंदा दुष्काळ आणि अतिवृष्टीचा धोका नसल्याचा अंदाज स्कायमेटनं वर्तवलाय। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। दुष्काळ आणि अतिवृष्टीची शक्यता धूसर असल्याचं स्कायमेटचं म्हणणं आहे।
औरंगाबाद जालना रोडवर रसायन वाहून नेणाऱ्या ट्रकनं अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे। या आगीत ट्रक जळून खाक झालाय। या घटनेमुळे बदनापूर रोडवर वाहतूक कोंडी झाली होती। रायगडमध्ये पेण बस स्थानकात एका वृद्ध प्रवाशाला एसटीनं चिरडलं। दिनकर पाटील असं या प्रवाशाचं नाव आहे। अपघातात ते गंभीररीत्या जखमी झाले। त्यांच्यावर पनवेलच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मनमाड तालुक्यात पुणे इंदूर मार्गावर चोंडी घाटात भीषण अपघात झालाय। कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात 4 जण ठार तर 1 जण जखमी असल्याचं कळतंय। औरंगाबादमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश दयाराम पाटील यांनी आत्महत्या केली आहे। आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी आत्महत्येसाठी सदाशिव गायके आणि नाना पाटील हे जबाबदार असल्याचं नमूद केलंय। नागपूरमध्ये संत गाडगेबाबा नगर भागात प्रेम प्रकरणाच्या वादातून प्रियकरानं हातोड्यानं डोकं ठेचून आतेभावाची या ठिकाणी निर्घृणपणे हत्या केली। राहुल तुर्केल असं मृत तरुणाचं नाव असून त्याच्या आतेभावानंच प्रेमाच्या वादातून त्याची हत्या केली आहे। रायगडच्या माणगाव तालुक्यातील इंदापूरमध्ये निवडणूक निकालावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा आणि तुफान दगडफेक झाली आहे। जमाव पांगवण्यासाठी यावेळी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला। भुसावळ शहरातल्या समतानगरमध्ये 2 गटामध्ये प्रचंड वाद आणि दगडफेक झाली। भाजपचे नगरसेवक बाबूराव खरात यांच्या घरावर दगडफेक केल्यानं 2 गटात हा वाद झाला। यावेळी गावठी कट्ट्यातून गोळीबार देखील केला गेला। चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यात वन विभागाच्या कार्यालयाची संतप्त गावकऱ्यांनी तोडफोड केली आहे। पिपरडा गावातील 8 महिला जंगलात सरपण गोळा करत असल्याच्या कारणावरून वन विभागाच्या पथकानं महिलांना ताब्यात घेतल्यानं संतप्त गावकऱ्यांनी ही तोडफोड केली आहे। अकोल्यातील माना पोलिसांनी दरोडा, लूटमार आणि फसवणूक सारखे गंभीर गुन्हे असणाऱ्या 9 जणांच्या टोळीला अटक केली आहे। ठाणेदार भाऊराव गुघे गस्तीवरती असताना एका शेतात बसलेल्या 9 ते 10 लोकांच्या टोळक्याची त्यांनी चौकशी केली आणि त्यातूनच ही कारवाई करण्यात आली आहे। कोल्हापुरात टीए बटालियनच्या केंद्रामध्ये विविध पदांसाठी सैन्य भरती सुरू आहे। या भरतीसाठी महाराष्ट्रासह देशभरातून हजारो युवक कोल्हापुरात दाखल झालेत। त्यामुळे कोल्हापूरच्या जुन्या पीबी रोडवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। लातूरमध्ये शेतकरी संघटनेनं धरणे आंदोलन केलं। शेतमाल हा पूर्णपणे नियमनमुक्त करावा, मार्केट सेस फ्री आणि तसंच मंडी टॅक्स रद्द करावा अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं। पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेच्या वतीनं लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे। मागील 14 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी जिल्हाभरातल्या अंशकालीन कर्मचाऱ्यांनी टप्प्याटप्प्याने आंदोलनात सहभाग नोंदवलाय। जयगडमधील जिंदाल पोर्टनं मच्छीमारांच्या मागण्या पूर्ण न केल्यामुळे स्थानिक मच्छीमार आक्रमक झालेत। कंपनीविरोधात मच्छीमारांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आणि याबाबतचं निवेदन रत्नागिरीचे प्रांताधिकारी अमित शेडगे यांना देण्यात आलंय। बारामती आणि फलटण तालुक्याच्या मधून जाणारी नीरा नदी सध्या प्रदूषित झाली आहे। त्यामुळे इथल्या शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। रत्नागिरीतल्या खेड तालुक्यात चिंचघर इथल्या स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाच्या विक्रीसाठी खेड नगरपालिकेनं मोक्याची जागा दिली आहे आणि त्या ठिकाणी सेंद्रिय कलिंगड भाजीपाल्यासाठी स्टॉल उभे करण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे। मोकाट जनावरांच्या हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झालेल्या शौकत शेख या फळ विक्रेत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। नाशिकच्या लासल गावातली ही धक्कादायक घटना आहे। संगमनेरच्या अकलापूर गावातल्या भोरमळा इथे बिबट्याचं लहान मुलीला उचलून नेल्याची या ठिकाणी एका बिबट्याने लहान मुलीला उचलून नेल्याची घटना घडली। मळ्यामध्ये वस्तीला राहणाऱ्या 3.5 वर्षीय मुलीला बिबट्या ओढून घेऊन गेलाय। 2 तासांनी मुलगी जखमी अवस्थेत सापडली, मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। सांगलीतील हनुमाननगरमध्ये 15 फूट खोल ड्रेनेज चेंबरमध्ये गायी पडल्याची घटना घडली आहे। क्रेनच्या सहाय्याने या गायीला बाहेर काढण्यात यश आले। यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। नाशिक जिल्ह्यात गोसराणे शिवारातील विश्वास मोरे यांच्या उसाच्या शेतात बिबट्याचे 3 बछडे आढळलेत। दरम्यान याच भागात बिबट्या मादीचं दर्शन घडल्यानं ग्रामस्थांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। खेड तालुक्यातील दावडी इथल्या श्रीमंत दामाजीराव गायकवाड यांच्या वाड्याला राजगुरुनगर इथल्या जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी भेट दिली। या ऐतिहासिक वारसा देणाऱ्या वास्तूचं जतन करण्याची गरज असल्याचं न्यायाधीशांनी सांगितलंय।
बीड जिल्ह्यातल्या नारायण डोह ते सोलापूर वाडी मार्गावर रेल्वेची जलद गती चाचणी घेण्यात आली। नगर बीड परळी या 261 किलोमीटर रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारने 2800 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात सतीफल भागातील 29 वर्षीय राकेश तिवारी या तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली। आत्महत्या करण्यापूर्वी राकेशने आपल्या मोबाईलवरती आज सबको रुलाने का इरादा है असं व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं होतं। पुनर्वसन मोबदला अद्याप न मिळाल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात अंतर्गत येणाऱ्या 3 गावांमधील ग्रामस्थांनी बसस्थानसोबत पुन्हा जंगलाच्या दिशेने कूच केली। वन विभागाने या ग्रामस्थांना वेळेतच गेटवर रोखल्यामुळे या ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। जळगाव इथल्या ब्रिटिशकालीन शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाची कालमर्यादा संपुष्टात आल्यानं या पुलाचं नव्याने बांधकाम करण्याला सुरुवात करण्यात येणार आहे। त्यामुळे या पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली असून पोलीस बंदोबस्तात खोदकामाला सुरुवात झाली आहे। विविध मागण्यांसाठी ग्राहक एकता मंच भंडारा गोंदियाच्या वतीनं भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन करण्यात आलं। शेकडो ग्राहक आणि एजंट यामध्ये सहभागी झाले। गोंदिया भंडारा जिल्ह्यात कंपनी अधिनियम 1956 अंतर्गत नोंदणीकृत कंपन्यांमध्ये जनतेनं केलेली गुंतवणूक परत मिळण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। चंद्रपूर शहरात सरकार नगरमधील हिरेन अपार्टमेंटमध्ये अज्ञात व्यक्तीनं पहाटे 4च्या सुमारास या ठिकाणी दुचाकीची जाळपोळ केल्याचं उघड झालंय। घटना घडल्यानंतर प्रथम दर्शनी ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला, पण नंतर सीसीटीव्ही बघितल्यावर एक व्यक्ती ही आग लावत असल्याचं दिसून आलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आंगणेवाडी यात्रेला हजेरी लावत भराडी देवीचंही दर्शन घेतलं। राज ठाकरेंसोबत मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि कार्यकर्त्यांनी देखील यात्रेत हजेरी लावली। विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संत श्री गजानन महाराजांचा 141वा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला। या निमित्तानं राज्यभरातून गजानन महाराजांच्या भक्तांनी शेगावमध्ये हजेरी लावली। गजानन महाराज प्रकट दिन सोहळा मनमाड शहरात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। यावेळी ढोल ताशांच्या गजरात गजानन महाराज यांच्या प्रतिमेची पालखीतून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। काल परभणी शहरासह जिल्ह्यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी संप पुकारला होता। या संपामध्ये जिल्ह्यातील 350 ते 400 शाळांनी सहभाग घेतला, तर विविध मागण्यांसाठी हा संप या ठिकाणी पुकारण्यात आला होता। परभणी स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय उभारण्यात आले। परभणीचे खासदार बंडू जाधव यांच्या हस्ते पासपोर्ट कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। त्यामुळे आता परभणीकरांना पासपोर्ट काढण्यासाठी बाहेरगावी जाण्याची आवश्यकता नाहीये। धुळे शहरातील देवपूर परिसरात असलेल्या आदिवासी वसतिगृहात ब्रिजेश गुलाबसिंग पावरा या तरुण विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झालाय। मयत ब्रिजेश हा नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातल्या खुटवडा या गावचा रहिवासी होता, तर ब्रिजेशच्या कुटुंबियांनी हा अपघात किंवा आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केलाय। सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा उघड झालाय। रुग्णांना कुत्रं चावल्यानंतर द्यावयाची लस वेळीच मिळत नसल्याची तक्रार रुग्णांकडून केली जाते, तर कुत्रे चावल्याची संख्या या ठिकाणी कुत्रे चावलेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यांना योग्य वेळी लस उपलब्धच होत नाहीये। अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशीद प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे, तर सुप्रीम कोर्टातील 5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे। यामध्ये न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती बोबडे, न्यायमूर्ती चंद्रचूड, न्यायमूर्ती अब्दुल नाझीर आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांचा समावेश असणार आहे। जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या संविधानातील कलम 35 अ वर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। 26 ते 28 फेब्रुवारी दरम्यान यावर सुनावणी होणार असून 35 अ विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। वॉटर रिसोर्सेस आणि रिव्हर डेव्हलपमेंटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारला गौरवण्यात आलाय। वॉटर रिसोर्सेस तयार करण्यात महाराष्ट्र देशात प्रथम स्थानावर आहे, तर वॉटर रेग्युलेटरी अथॉरिटी म्हणून MWRA ला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालंय। दिल्लीमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात गिरीश महाजन आणि राम शिंदे यांनी राज्य सरकारकडून हे पुरस्कार स्वीकारले। आणि बातमीसोबतच सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसह लगेचच भेटतो। बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत।